विठ्ठल तेजा पाळणार का नाही? मित्रांनो, आज एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडतंय हवेली केसरी शिंदवणे या ठिकाणी. आणि या मैदानात कोणत्या गटामध्ये पहिलं? मित्रांनो, या मैदानात गट क्रमांक 1मध्ये आपल्याला भारत, शंभू, भोंगा हे पाहताना दिसतं. गट क्रमांक 2 भोंगा, शिवा आणि सोन्या. गट क्रमांक 3 सुंदर बॉस सोबत आपल्याला गुलाल पाळताना दिसेल. गट क्रमांक 4मध्ये फुलसंगीकरांची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 5 नंद्या, लखन, लाडू आणि लक्षा हे पाहताना दिसतील. गट क्रमांक 6 चंद्रा, रायना हे पाहताना दिसतील. गट क्रमांक 7 रायना, सेवा आणि भैरव, मन्या हे पाहताना दिसतील. गट क्रमांक 8 पिस्तूल, चिमण्या आणि पिल्या, बिरजा हे पाहताना दिसतील. गट क्रमांक 9 ओम्या, लाडू आणि माणिकराव, सोन्या आणि वादळ हे पाहताना दिसतील. गट क्रमांक 10 चिकरा आणि भैरव, छावा आणि राहुल्या यांच्या नावाने चिठ्ठ्या आहेत. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील विक्रमादित्य बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसेल? तर मित्रांनो, बकासूर नावाने गट क्रमांक 53 तास क्रमांक 7वरती चिठ्ठी निघाली. बघूया बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसतोय. आता प्रश्न राहिला बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल बोधकर यांचा तेजा पाहताना दिसला. तर मित्रांनो, जर आपण 1 ते 10मध्ये तेजा नावाने चिठ्ठी निघाली नाही, त्याच्या पुढे निघाली का नाही हे काय माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार मला मिळालेल्या माहितीनुसार आज तेजा पाहताना नाही दिसणार. कदाचित उद्या पाहताना दिसेल. चोराड या ठिकाणी एक भव्य दिवस मैदान आहे, 2 बैल मैदान. बघूया, जर आज विठ्ठलांचा कोणता नंदी किंवा तेजा मैदानामध्ये पाहताना दिसला तर नक्कीच गटाचे अपडेट देऊयाच. अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.